हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आता मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि आता चालू झाला आहे पौष महिना. तर पौष महिन्यामध्ये आपण रविवारचे उपवास करत असतो. यालाच पौष रविवार असंही म्हणतात. तर बऱ्याच लेडीजला किंवा बऱ्याच नवीन लग्न झालेल्या मुलींना असं माहीत नसतं की पौष महिन्यातील रविवारची पूजा कधी, कशी आणि केव्हा करावी व त्या पूजेसाठी काय काय साहित्य लागते. तर आज मी तुमच्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की पौष महिन्यातील रविवारची पूजा कधी आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. तर केव्हा करायला पाहिजे आपण आणि त्याचं काय टायमिंग असतं तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग आपण पाहूयात की सगळ्यात अगोदर त्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं. तर आपल्याला ही पूजा करण्यासाठी जास्त काही नाही, फक्त शेतात ज्या काही गोष्टी असतात तर ते साहित्य लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण बाळकृष्णाची पूजा करतो. बाळकृष्णाच्या मूर्तीचा छान असा दुधाने स्वच्छ अभिषेक करून आपल्याला बाळकृष्णाची छान अशी पूजा करायची आहे. परत तांदूळ आणि पिवळं फूल, करडीच्या फुलाची जास्त मान्यता आहे. जर भेटलं तर तुम्ही नक्कीच करडीचं फूल घ्यायचं आहे. मला भेटलं होतं आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे बाळकृष्ण. बाळकृष्णाला छान असं अभिषेक करून त्यांची छान पूजा करून कापसाची वस्त्रमाळ, परत करडीच्या फुलांनी छान त्यांना अर्पण करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बाकी 5 फळं घ्यायची आहेत, खारी, खोबरं, वाटी, सुपारी असं. परत सगळीकडे आपल्याकडे जेवढे होतील तेवढे 4 किंवा 5 तुपामध्ये फुलवातीचे दिवे घ्यायचे आहेत. परत ऊस घ्यायचा आहे, मटार घ्यायचं आहे. पूजेसाठी जे काही साहित्य लागतं तर ते पूर्ण साहित्य मी ह्या ताटामध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती, फुलं, मटार, हरभऱ्याचा ढाळा, आपली बोरं खायची. परत मी तुम्हाला म्हटलं जेवढी दिवे असतील तेवढी चांगलं. त्याचप्रमाणे आपल्याला 5 अशी दिवे घ्यायचे आहेत, फुलवाती भिजवून तेलात किंवा तुपात आपण कशातही लावू शकतो. आणि नंतर म्हणजे ऊस घ्यायचा आहे आपल्याला, हळदी कुंकू, अक्षदा, साखर, कापसाची वस्त्रमाळ, परत एका छोट्याशा ग्लासमध्ये किंवा छोट्या देवाच्या तांब्यामध्ये पाणी किंवा बुडगं पण म्हणू शकतो. 2 अगरबत्ती घ्यायची आहे. परत एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे. आणि आजच्या दिवशी देवाला पूजा झाल्या झाल्या तिळं, तांदूळ आणि त्यात थोडीशी साखर आणि 1-2 शेंगदाणे टाकून असा नैवेद्य किंवा प्रसाद आपण त्याला म्हणतो तो दाखवला जातो. परत दूध आणि दुधामध्ये साखर टाकून तोही प्रसाद आपण देवाला दाखवू शकतो. खारी, खोबरं, वाटी, सुपारी, हळकुंड ह्या गोष्टी आपल्याला पूजेसाठी घ्यायच्या आहेत. कापसाचीच वस्त्र हळदी आणि कुंकाची करायची आहेत आणि कापसाची वस्त्रमाळ सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. परत एका तांब्यामध्ये आपल्याला अभ्यंग स्नान घालण्यासाठी पाणी घ्यायचं आहे. तर एवढं साहित्य आपल्याला ही पूजा करण्यासाठी घ्यायचं आहे. तर आता तुम्ही म्हणाल यामध्ये भरपूर साहित्य दिसत आहे. तर हां, घरात आपल्या फक्त आपण एकटेच असू असं नसतं. माझे तिकडे तसंच मी ही पूजा माहेरी केली होती आणि आम्ही माहेरी एक दोघी तिघी आहोत. तिघीच्या पूजेचं हे साहित्य आहे. असं नाही आपण घरात भरपूर आहेत आणि एक जणांनी पूजा केली तर चालती असं नसतं. आपण घरात जेवढे तेवढ्यांनी वेगळे ताट करण्यापेक्षा एका ताटामध्ये आपण सगळ्यांचं पूजेचे साहित्य ठेवू शकतो. तर एवढं साहित्य आपल्याला ही पूजा करण्यासाठी लागते. तर सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की ह्या पूजेचा टायमिंग असतो. तर आता तुम्ही म्हणाल टायमिंग कसला? तर हां, ही पूजा आपल्याला सकाळी लवकर उठून करायची आहे. म्हणजे खूप लवकरही म्हणजे 3 आणि 4ला असं नाही, पण सूर्यनारायण उगवायच्या अगोदर आपल्याला ही पूजा करायची आहे. म्हणजे एक 7च्या अगोदर. म्हणून आपण सकाळी लवकर उठून डोकं वगैरे धुवून स्वच्छ असं आपलं पूजेचं ताट करून 6-7च्या अगोदर सूर्यनारायण डोक्यावर यायच्या आधी आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यासाठी आपण एक पाट घ्यायचा आणि मी जसं म्हटलं तसं श्रीकृष्णाच्या मूर्तीला छान असं पाण्याने पंचामृतनी स्नान घालून घ्यायचं अगोदर. आणि नंतर ती मूर्ती पाटावर स्थानापन्न करून घ्यायची. पाटावर मूर्ती ठेवण्याच्या अगोदर आपल्याला रांगोळीनी किंवा मी जसं म्हटलं तसं करडीच्या फुलाच्या पाकळ्यांनी आपल्याला सूर्यनारायण पाटावर काढून घ्यायचे आहेत आणि नंतर मूर्ती त्यावर ठेवायची आहे. हवं तर तुम्ही रांगोळीनेही सूर्यनारायण पाटावर काढू शकता. तर अशा प्रकारे काहीशी ही पूजा करायची आहे. नंतर त्याला आपण श्रीकृष्णाला हळदी कुंकुम वाहून घ्यायचं, सूर्यनारायणाला हळदी कुंकुम वाहून घ्यायचं, तुळशीला हळदी कुंकुम वाहून घ्यायचं आणि आपण ज्या बनवल्यात त्या वस्त्रमाळ वाहून घ्यायच्या, करडीचं फूल व्हायचं आणि नंतर पाटावर एक एक करून आपली मटारची शेंग, हरभऱ्याचा ढाळा, बोरं, गाजर असेल तर गाजरही ठेवू शकतात. परत अजून पेरू,
आणि अजून ऊस असे एवढे पदार्थ किंवा एवढे फळं म्हणू शकतो आपण ह्या पूजेसाठी आपण तिथे ठेवू शकतात. परत अगरबत्ती लावायची, खारीक खोबरं वाटी सुपारी ठेवायची आणि मस्त अशी देवाची पूजा करून नंतर आपल्याला देवाची आरती करायची, सूर्यनारायणाची आरती करायची, सूर्यनारायणाला नमस्कार करायचा, तुळशीला नमस्कार करायचा आणि देवाला प्रसाद ठेवून आपल्याला तीर्थ वगैरे ठेवायचं आहे. घरातील सगळ्यांना तीर्थ द्यायचं, देवाची आरती द्यायची, अशी काहीशी ही सूर्यनारायणाची पूजा करायची असते. जर तुम्हालाही माहिती नसेल तर माझा हा व्लॉग बघून किंवा माझा हा व्हिडिओ बघून नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की ही पूजा कशी करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी या पूजेविषयी काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर अशी काहीशी ही माझी छोटीशी माहिती होती उद्याच्या म्हणजेच पौष रविवारच्या पूजेविषयी. मला असं आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून बरंचसं शिकायला भेटलं असेल किंवा तुम्हाला जी माहिती नसेल ती गोष्ट तुम्हाला कळली असेल. तर आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.